केंद्राच्या बजेटने महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसले। केंद्र सरकारच्या तिजोरीत मुंबई महाराष्ट्रातून जवळपास 33 ते 35% टॅक्स जीएसटी रूपाने जमा होतो। त्यातून महाराष्ट्राला काय मिळते? 2014 पासून महाराष्ट्राच्या विरोधात केंद्राने एल्गार पुकारला आहे। फिरापत रूपाने इतर राज्यांना राष्ट्राच्या तिजोरीतून गुमसुम पद्धतीने वाटले जाते। हे सर्वार्थाने किंवा व्यवहारीपणाने सुद्धा चुकीचे आहे। महाराष्ट्राकडे आकसाने पाहणाऱ्यांना लोकसभेत खंडाळा घाट दाखविला होता। आता विधानसभेला कसारा घाट दाखवण्याची वेळ आली आहे। अर्थमंत्र्यांनी सर्वसमावेशक असावयास हवे। विद्यमान अर्थमंत्र्यांच्या पतिराजांनी लोकसभा निवडणुकीवेळी इलेक्ट्रॉल बॉन्ड निवडणूक निधी फर्जीवाडा असल्याचे ठासून सांगत गोंधळ उडवून दिला होता। हा सर्व प्रकार पाहता देशाची तिजोरी ही लोकांची तिजोरी असते। निधी खैरात जर सर्व संघराज्यांत विषम पद्धतीने वाटली जात असेल तर महाराष्ट्राने कर प्रणालीतून एवढी भर केंद्राच्या तिजोरीत का घालावी? आधीच कंपन्या उद्योग राज्यातून पळविले, पुन्हा राज्याच्या हक्काचे दुसऱ्यांच्या घशात घातले। मग लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके दाजी, लाडकी मेहुणी, लाडके अदानी, लाडके अंबानी, लाडके कंत्राटदार, लाडके उद्योगपती घेऊन नाचायचे काय? मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।